हॅलो गाईज, मनीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लिंबाचं चटपटीत लोणचं। त्यासाठी आपण ही 5 लिंब घेतली अगदी पातळ सालीची आणि ही 15 मिनिटं कोमट पाण्यात बेकिंग सोडा घालून ठेवली आहे, त्यामुळे त्याचं साल मऊ पडतं। आता ही आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत, कोरडे करून घेणार आहोत। लिंब स्वच्छ कोरडे केलेले आहे। कोमट पाण्यात टाकल्यामुळे लिंबाचे साल असे छान मऊ झालेले आहेत। आता त्याचे आपण बिया काढून घेणार आहोत आणि असे कट करून घेणार आहोत। लिंब घेताना अगदी छान पातळ सालीचे लिंब घ्यायचे, त्याला रसरशीत असतात ते। लिंबाच्या बिया काढून घेतलेल्या आपण आता हे लिंब आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत। आपण लिंब बारीक केले आहे मिक्सरमधून, ते आता गॅसवर ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 वाटीभर साखर घालणार आहोत आणि साखरेचा पाक होईपर्यंत आपण चांगले ती परतून घ्यायचे। साखरेचा पाक होणार आता। यामध्ये आपण आता मसाले घालू। 1 पाव चमचा तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, बडीशेप थोडी कुटून घ्यायची आहे, साधं मीठ आपलं रोजचं वापरायचं आणि काळं मीठ। आणि हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आपलं छान असं आंबटगोड चटणी रेडी आहे। कलर पण सुंदर आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे मिश्रण यात इतपतच पातळ ठेवायचं, नाहीतर मग ते साखरचा पाक नंतर मग घट्ट होणार आणि मग ते अगदी कडक होईल। ते ही अशी गोडंबट चटणी छान लागते लिंबाची, तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लिंबाची आपली गोडंबट चटणी तयार आहे, किंवा लोणचंही म्हणू शकतो आपण याला। चटपटीत आंबट गोड लोणचं। हे काचेच्या बरणीत स्वच्छ कोरड्या केलेल्या बरणीत भरून ठेवायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।